राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या आज 11व्या राष्ट्रीय महाअधिवेशनाचं आयोजन केलं गेलंय। कर्नाटकच्या राजधानी बंगळुरू इथे राष्ट्रीय महाअधिवेशनाचं आयोजन केलं गेलंय। या अधिवेशनामध्ये ओबीसी आंदोलनाची पुढची दिशा निश्चित होण्याची शक्यता वर्तवली जाते। जरांगे यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर ओबीसी महाअधिवेशनाकडे लक्ष असेल, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अधिवेशनाला उपस्थित असणार आहेत। कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमारही यावेळी उपस्थित असतील। ओबीसी समाजाच्या 28 प्रमुख मागण्यांवरील ठरावांवर यावेळी चर्चा होणार आहे। राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं 11वं राष्ट्रीय अधिवेशन आज बंगळुरूमध्ये होत आहे। बंगळुरूमध्ये या विद्यापीठ आहे PM मनमोहन सिंग बंगळुरू सिटी युनिव्हर्सिटी या कॅम्पसमध्ये हे अधिवेशन पार पडणार आहे आणि या अधिवेशनानिमित्त जे आहे ते ओबीसी बांधव मोठ्या प्रमाणात इथे येत असल्याचं आपल्याला दिसून येऊन राहिलेलं आहे। हे 11वं अधिवेशन आहे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं आणि ओबीसी समाजाच्या न्याय हक्कांसाठी गेल्या 11 वर्षांपासून सतत लढा देऊन राहिलेले आहेत, सरकारशी भांडत आहेत, त्याचबरोबर आपल्या मागण्या ज्या आहेत त्या अनेक प्रकारच्या मागण्या मान्य करून घेत आहेत। आणि इथे आपण पाहू शकतो की सगळीकडे बॅनर्स लागलेले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर कर्नाटकाचे मुख्यमंत्री डी. शिवकुमार यांचे देखील या बॅनरवर फोटो आहेत। आणि हे काही ओबीसी बांधव आहेत, काही महाराष्ट्रातून आलेले आहेत तर काही इतरही राज्यातून आलेले आहेत। अजून ते येण्यास सुरुवात झालेली आहे। शकील पटेल आहेत आपल्या सोबत। काय सांगाल शकीलजी, तुम्ही देखील इथे आलेले आहेत, कोण कोण आलेले आहेत आणि खास करून मुस्लिम समाजातील ओबीसीच्या काय मागण्या आहेत? मुस्लिम समाजाच्या वेगळ्या काही मागण्या नाहीये। असं मुस्लिम समाज प्रत्येक वेळेस हा 11 अधिवेशन आहे आणि पहिल्या अधिवेशनापासून आम्ही येत आहोत, तर मुस्लिम समाजाच्या वेगळ्या काही मागण्या नाहीये। पण आमचं एवढंच म्हणणं आहे की ओबीसी समाजाच्या ज्या मागण्या आहेत ते मंजूर कराव्यात, जेणेकरून जे जर मंजूर झाल्या तर मुस्लिम समाजाला आपोआप वाटा भेटणार आहे। काय सांगाल आज इथे अधिवेशन पार पडते? आज तुम्ही येता, आम्ही सातत्यानं 11 अधिवेशन झाले वेगवेगळ्या राज्यात, प्रत्येक अधिवेशनात आम्ही उपस्थित राहतो। आम्हीच नाही तर शेकडोच्या संख्येने घेऊन येतो आम्ही। या अधिवेशनामध्ये दरवेळेस आल्यानंतर ओबीसी समाजाच्या 22-25 मागण्या ठेवल्या जातात, त्यातून 5-10 मागण्या आम्ही मान्य करूनच घेऊन जातो, याचा आम्हाला आनंद आहे। जितेंद्र सिंगाडे, पुढारी न्यूज, बंगळुरू, कर्नाटक।